नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील GST वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील कन्झम्पशन सेस हटवल्यानंतर आता हे पाऊल उचललं जाऊ शकतं. सध्या भारतामध्ये सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरती 28% GST, कंपन्सेशन सेस आणि इतर कर आकारले जातात. यामुळे तंबाखूजन्य पदार्थांवरील एकूण कराचा बोजा हा अप्रत्यक्षरित्या 53% पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. तंबाखूजन्य पदार्थांवरील GST जास्तीत जास्त 40% वाढवण्याचा आणि स्वतंत्र उत्पादन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विशेष चर्चेमध्ये ठेवण्यात आला आहे. 31 मार्च 2026 रोजी हे कॉम्पन्सेशन संपणार आहे. अशातच तंबाखूजन्य पदार्थांपासून मिळणारं उत्पन्न कायम ठेवण्यासाठी 40% GST वसूल करण्याचा विचार सरकारकडनं केला जातोय. परंतु GST काउन्सिलच यावरती अंतिम निर्णय घेऊ शकतं. तंबाखूजन्य उत्पादनांना सिन गुड्स या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले. यावरनं अनेक प्रकारचे कर हे वसूल केले जातात. यामध्ये GST शिवाय एक्साईज ड्युटी, कॉम्पन्सेशन सेस, NCCD यांचाही समावेश आहे. तंबाखूजन्य पदार्थापासून भारत सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला एकूण 72,788 कोटी रुपयांचा महसूल मिळालेला होता. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सिगरेट व्यतिरिक्त पान मसाला इत्यादींचा समावेश हा होऊ शकतो. या बातमीनंतर गुरुवारी तंबाखू कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान प्रमुख तंबाखू कंपनी ITCचे शेअर्स जवळपास 2% तर गॉडफ्रे फिलिप्सचे शेअर्स हे 5% अधिक घसरलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सिगरेटवरती 40% GST लावण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच तंबाखूजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवरती पाहायला मिळेल. तर त्या हिशोबाने आपले ट्रेड्स आपण प्लॅन करावेत आणि नक्कीच आपण सेफ राहून स्टॉप लॉस ठेवूनच कुठलाही ट्रेड प्लेस करावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.